मित्रांनो, गहू या पिकामध्ये काळा मावा असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे थ्रिप्स असतील, त्याचबरोबर तांबेरा याचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आपल्याला झालेला दिसून येत असतो। तर मित्रांनो, गहू पिकामध्ये काळा मावा असेल किंवा थ्रिप्स असेल, त्यामध्ये तांबेरा वगैरे असेल, याला कंट्रोल करण्यासाठी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक स्प्रे बघणार आहोत की या स्प्रेचा वापर केल्यानंतर गहू या पिकामधील काळा मावा झाला किंवा इतर प्रकारचे जे थ्रिप्स आहेत, त्याचबरोबर तांबेरा पूर्णपणे कंट्रोल होईल। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गहू पिकामध्ये फुटवा देखील मोठ्या प्रमाणावर तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, फुटव्यासाठी कोणकोणती औषधे वापरावीत, कोणते फर्टिलायझर वापरावेत, हे देखील आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या YouTube चॅनलवर। मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। तर मित्रांनो, गहू या पिकामध्ये काळा मावा, इतर अन्य प्रकारचे थ्रिप्स, त्याचबरोबर तांबेरा जे रोग आहेत, या रोगांना कंट्रोल करण्यासाठी एक कीटकनाशक, त्याचबरोबर एक बुरशीनाशकाचा देखील तुम्हाला याच्यामध्ये वापर करायचा आहे। तर मित्रांनो, थ्रिप्स आणि काळा मावा यासाठी जबरदस्त प्रभावीपणे काम करणारे कीटकनाशक म्हणजे सिजिंटा कंपनीचं पोलेट्रिन। मित्रांनो, पोलेट्रिन या कीटकनाशकाचा देखील गहू या पिकामध्ये जबरदस्त तुम्हाला रिझल्ट बघायला मिळणार आहे। जर मित्रांनो, आपण सिजिंटा कंपनीचं पोलेट्रिन कीटकनाशकाचा जर विचार केला तर याच्यामध्ये प्रोफेनोफॉस 40%, त्याचबरोबर मित्रांनो सायपरमेथ्रिन 4%, EC हे दोन कंटेन आपल्याला बघायला मिळतात। मित्रांनो, गहू या पिकामध्ये पोलेट्रिनचा वापर करत असताना प्रति लिटर पाण्यासाठी 1.5 ते 2 ml पर्यंत तुम्ही सिजिंटा कंपनीच्या पोलेट्रिन कीटकनाशकाचा वापर प्रति लिटरसाठी करू शकतात। त्याचबरोबर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे तांबेरा रोग येतात, त्याचबरोबर ब्लास्ट असेल किंवा इतर भुरी थोडेफार प्रमाणामध्ये जर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल तर यासाठी मित्रांनो या कीटकनाशकाच्या बरोबर तुम्हाला एक साप बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे। मित्रांनो, साप बुरशीनाशकाचा जर विचार केला तर साप बुरशीनाशकामध्ये कार्बेंडिझम प्लस मॅनकोजेब हे दोन घटक आपल्याला बघायला मिळतात। साप या बुरशीनाशकाचा गहू या पिकामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला बेनिफिट्स बघायला मिळतात। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही साप या बुरशीनाशकाचा देखील तुम्हाला वापर करायचा आहे। मित्रांनो, साप बुरशीनाशकाचा वापर गहू या पिकामध्ये स्प्रेसाठी करत असताना प्रति लिटर पाण्यासाठी 2.5 ते 3 ग्रॅम पर्यंत तुम्ही साप या बुरशीनाशकाचा वापर करू शकता। त्याचबरोबर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटल्यानंतर आता गहू पिकामध्ये फुटवा म्हणजेच गहू पिकामध्ये जास्त फुटवे निघण्यासाठी कशाचा वापर करावा। तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गहू या पिकामध्ये फुटवा वाढवण्यासाठी तुम्ही एकतर चॅलेंजर या टॉनिकचा वापर करू शकतात। त्याचबरोबर मित्रांनो, जर तुम्हाला चॅलेंजर जर नसेल वापरायचं तर त्यामध्ये तुम्हाला NPK या घटकामध्ये जे येत असतं त्यामध्ये 12-61-0 या विद्रव्य खताचा तुम्हाला वापर करायचा आहे। त्यामध्ये मित्रांनो 12-61-0 या खताचा जर तुम्हाला स्प्रेसाठी जर वापर करायचा असेल गहू पिकामध्ये तर मित्रांनो 2.5 ते 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी 12-61-0 या विद्रव्य खताचा वापर तुम्हाला आपल्या गहू पिकामध्ये स्प्रेसाठी करायचा आहे। त्याचबरोबर मित्रांनो, जर तुम्हाला 12-61-0 चा वापर जर नसेल करायचा तर त्यामध्ये मित्रांनो तुम्ही चॅलेंजर नावाचं जे एक नवीन टॉनिक आहे या टॉनिकचा देखील तुम्ही वापर करू शकता। चॅलेंजरचा देखील चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला आपल्या पिकामध्ये बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, चॅलेंजरचा प्रति लिटर पाण्यासाठी वापर करत असताना 0.5 ते 1 ml पर्यंत तुम्ही चॅलेंजरचा वापर करू शकता। चांगल्या प्रकारे फुटवा निघण्यासाठी, त्याचबरोबर व्यवस्थित योग्यपणे वाढ होण्यासाठी चॅलेंजर देखील अत्यंत महत्त्वाचं टॉनिक मानलं जातं। मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।